आज मी खीर बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी आज कशी बनवते सोप्या पद्धतीने. तर मी काय काय घेतले बघू शकता तुम्ही इथे. शेवयांची खीर बनवणार आहे त्यामुळे शेवया घेतल्यात मी थोड्या. मिल्क पावडर आहे ही, काजू, बदाम आणि इलायची मी थोडी क्रश करून घेतली आहे. तूप घेतलंय. आता मी बघू शकता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी आता तूप टाकणार आहे. एक मोठा चमचा मी तूप घेतलंय. अजून अर्धा चमचा घ्यायचा आहे. दीड चमचे तूप घेतलंय मी. बघू शकता तूप पूर्णपणे मेल्ट झालंय. आता हे जे शेवया घेतल्यात त्या आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या. बघू शकता आपल्या शेवया छान अशा भाजल्या गेल्यात. आता त्याच्यामध्ये मी काजू बदाम जे आहेत ते आणि ही इलायची जी आपण घेतली क्रश करून ती टाकायची. तुपामध्ये चांगली रोस्ट झाली पाहिजे, त्यामुळे काजू बदाम आणि ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. दूध बघू शकता, दूध टाकायचं आता आपल्याला हे रोस्ट झाल्यानंतर. बघू शकता मी किती घेतलंय दूध. आपल्याला हळूहळू टाकायचंय जसं लागेल तसं. आता याला उकळी येईपर्यंत लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे. आता आपण ही जी मिल्क पावडर घेतलेली ही आपण डायरेक्ट नाही टाकायची, आपल्या हाताने अशी स्प्रेड करायची, कारण त्याच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे थोडी थोडीच आपल्याला टाकायची आहे. मिक्स करायचे. मिक्स करायचे व्यवस्थित, जेणेकरून गाठी नाही होणार. आणि एक थिकनेस येईल मिल्क पावडरमुळे आणि टेस्टला पण खूप छान लागते अशा प्रकारे केल्यामुळे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी. खीरला आता उकळी आली आहे, तर त्याच्यामध्ये मी आपल्याला जशी गोड हवी आहे तेवढी मी साखर टाकणार आहे. 4-5 चमचे साखर टाकते. 5 चमचे टाकलेत. मिक्स करत राहायचे व्यवस्थित. तर तुम्ही विचार करत असाल की हे मी काय टाकते खीरमध्ये. तर आपल्याला खूप वेळा घरी आपल्या स्वीटचे बॉक्स असतात, आपल्याला पेढे वगैरे येतात. कोण पाहुणे आले तर पेढे वगैरे घेऊन येतात किंवा तर ते पेढे आपण थोडे खातो आणि बाकीचे असेच वायाला जातात. तर ते असेच वायाला न जाता त्याचा उपयोग कशा प्रकारे करू शकतो. तर पेढ्यांमध्ये पण खवा असतो एका प्रकारे. तर खवा आपण बाजारातून विकत आणण्यापेक्षा जर हे घरी असेल आणि वायाला जाण्यापेक्षा आपण याला तुकडे करून ह्याचे आपण खीरमध्ये टाकायचे. खूप छान चव येते याच्यामुळे आणि आपली जी स्वीट आहे ते पण वायाला जात नाही. बघू शकता मी अशा प्रकारे क्रश करून घेते. ह्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि आपल्याला ते खीरमध्ये आता टाकायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे मी टाकून देते आणि ह्याला व्यवस्थित मेल्ट होण्यासारखी पूर्ण असं हलवत राहायचंय कंटिन्युअसली. आणि आपला गॅस हा लहानच असायला हवा. बघू शकता तुम्ही आपल्या खिरीला एकदम छान प्रकारे उकळी आली. कलर पण बघू शकता आणि खूप छान टेस्ट आली आहे त्याला. साखर वगैरे व्यवस्थित चेक करायची आपल्याला. जेवढं गोड आवडतं तेवढी साखर टाकायची आहे. आणि जे मी पेढा टाकला होता याच्यामध्ये तो पण व्यवस्थित याच्यामध्ये मेल्ट झालाय. बघू शकता या साईडला मी एक छोटीशी कढई घेतली. त्याच्यामध्ये मी आता
2 ते 3 चमचे साखर टाकणार आहे. 3 चमचे घेतली आहे आणि त्याला व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत आपल्याला स्लो फ्लेमवर हे करून घ्यायचे. बघू शकता आपली साखर अशा प्रकारे मेल्ट झाली आहे. त्याचं कॅरेमल तयार झालं आहे आणि हे जे कॅरेमल झालं आहे तयार ते आपल्याला तडक्यासारखं याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आपली खीर छान घट्ट अशी झाली आहे आणि खायला तर अजूनच टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी अशा प्रकारे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झालेली तुमची खीर. बघू शकता आपलं ताट आता रेडी आहे आणि खिरीवरती मी मस्तपैकी काजू आणि बदाम सर्व करते. तर कोणाकोणाला चपाती सोबत खीर खायला आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दर्शनला खूप आवडते अशी, त्यामुळे दर्शनला खीर आणि चपाती मी दिली आहे. आता बघूयात त्याची रिॲक्शन आपण. बघू शकता दर्शनला आता मी ताट दिलेलं आहे. त्याला खीर खूप आवडते, त्याची फेवरेट आहे. कशी झाली आहे सांग मला. त्याच्यासाठीच बनवली आहे खास. मी तर जास्त गोड नाही खात. एक नंबर. आणि त्याला चपातीसोबतच आवडते खीर, त्यामुळे मला बोलला भाजी वगैरे काहीच नको देऊ, मला फक्त खीर आणि चपातीच दे. भारी झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी खीर आणि नक्की सपोर्ट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.